पोल्ट्री फार्म नाचवलाय एक नंबर. तुझा काय उतावळा नवरा नवरा माल घालायचे हिला आणि दाखवतोय तिला. लग्नाला आलास ना उभा राहा नीट गुरुजी सुरू करा. सूर्याचा दा मंगल शुभ मंगल थांबा. आता नाही मुहूर्ताच्या वेळी आणि अजून 2 मिनिटं बाकी आहेत. अरे काय ना मुहूर्तावर लग्न लावण्याचा रेकॉर्ड आहे माझा. हो गुरुजी तुमचं बरोबर आहे गुरुजी. पण मुहूर्तावर लग्न मोडण्याचा माझा पण रेकॉर्ड आहे. यांची क्रिएटिव्हिटी जागी व्हायच्या अगोदर मला याला हार घालू द्या प्लीज. हार मागे मागे हार घालू द्या ना रे. 2 मिनिटांना असा कितीचा फरक पडणार आहे नाही तर काय. आणि आता बोलण्यात 1 मिनिट झाला सुद्धा. नाही मला लग्न करायचं आहे. मला बघा बोलण्यात 2 मिनिटं झाली सुद्धा. आता ऐका पुढच्या 5 मिनिटात उत्तम ग्रहयोग आहे. त्या 5 मिनिटात ऐका त्या 5 मिनिटात तुम्ही एकमेकांना हार घाला. पण त्यानंतर मात्र 2 महिने ग्रहयोग नाही. ठीक आहे असं नका ना बोलू प्लीज. मला लग्न करायचं आहे. चला काय काँग्रेस तुमचं लग्न आहे. माझं हा थांबा पण सॉरी हा मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. काय ऍक्च्युली इथे बाहेर आमचं शूट चालू आहे आणि लग्नाचा सीन आहे. पण थोडा आमचा लोकेशनचा प्रॉब्लेम झालाय. इकडे लोकेशन दिसतंय तर ते शूट आम्ही इथे पूर्ण करू का प्लीज प्लीज प्लीज. ऐका ना माझं लग्न आहे 5 मिनिटानंतर ना मुहूर्त नाही 2 महिने. एकदा लग्न करून घेतो नंतर तुम्हाला काय करायचं करून घ्या ना. माझं ऐका ना तुम्ही सगळे टीव्हीवर दिसाल. त्या सीन मध्ये तुम्ही पण असाल सगळे. कसला शूटिंग आहे. सिरियलचं शूटिंग आहे. सिरियल काय नाव काय आहे. तुमची मेवणी काय करते. 12 TRP. तुमची मेवणी काय करते. चांगलं आहे पण दादा प्लीज प्लीज शूटिंग शूटिंग येतो. माझं ऐका मला बापू मुंडावली गल्याशी आले वरती करा. तुम्ही मोठे दिसताय. तुम्ही मोठे दिसताय. मी करू नाही काय राहू करा. ऐका ना तुमची मेवणी काय करते म्हणजे ते त्याच्यात आहेत ते ओंकार राऊत. ते आले ते इथे तुम्ही त्यांच्याबरोबर काम कराल टीव्हीवर दिसाल. मला इथे शूटिंग करायला द्या. माझं लग्न आहे 5 मिनिटं फक्त 5 मिनिटात लग्न होतं ना. नंतर तुला जे पाहिजे ते कर ना यार प्लीज यार. अरे ऐक ना मी काय म्हणतो मला फक्त 2.5 मिनिटं ते शूटिंग करायला 2.5 मिनिटं शूटिंग आटपतो. अरे यार पण असं कसं करणार. अरे तो आमचा हिरो आहे ना हिरो तो आता अर्ध्या तासानंतर गुवाहाटीला जाणार आहे. त्याच्या फिल्मचं शूटिंग आहे. कोणत्या मी नाही त्यातली कडीला वाचली. शूटिंग करू दे. किती वेळात शूटिंग संपल तुमचा. किती वेळात 15 मिनिटं. 15 मिनिटं बिंदास करू दे. तुझं लग्न काय आपण उद्या करू एवढा काय आहे. 2 महिने मुहूर्त नाही आहे. अरे मुहूर्त काय. एक मिनिट हा तू हवं तर नवऱ्याचाच रोल कर शूटिंग मध्ये. मी शूटिंग मध्ये तुझं लग्न लागेल. जनरली ना शूटिंग मध्ये बऱ्या दिसणाऱ्या लोकांनाच घेतात. मग तुम्हाला परत कधी चान्स मिळणार आहे. करा ना. पण मला कुठे तर करिअर करायचं आहे. माझं खरोखरचं लग्न आहे ना. आता आपलंच लग्न होणार आहे. करा. ठीक आहे करतो भाई. हे बघा फार तर 15 मिनिटं डोक्यावरून पाणी अर्धा तास. एक मिनिट हा एक मिनिट. हॅलो त्यांचं काय शूटिंग करतोय इथे. हा डांगे बोलतोय. तिथे लावतो ट्रक. चेक या महिन्यात कोणाला चेक नाही मिळणार आहे. हॅलो कसं आहे सगळे कसे आहेत. बऱ्याच ज्युनियर आर्टिस्ट सगळे बऱ्याच ना. काम करणे का ना पिक्चर प्लीज सिट डाउन. यस यस यस. अरे अंडे क्राऊड कंट्रोल कर. त्याआधी स्वतःला कंट्रोल कर. अरे काय हे जा तिकडे जा. क्राऊड कंट्रोल कर. चल लाईनीत उभं कर. ए सुकडे अभी क्या अभी पीछे जा. चल जा पीछे. सुकडे ए तेरा क्या है रे मोटी. लाइन में खड़े रहे. चल लाइन में खड़े रहे ठीक से. तू क्या कर रही है रे. मैं नवरी है. ठीक से खड़ी रहे. भाई अभी क्या अभी पीछे जा. जा पीछे.
नवरा पीछे हो जा। पीछे जो भी चिकने और अच्छे हैं वो आगे आ जाए। हाँ, चला रे. आगे हो गया। आम्ही चिकन हा हे चिकने आहेत हा. चेहरे नीट बघा गँग वॉसीपूर आहे चिकने मी उभा राहणार आहे चिकने हे चिकने तर मी पण चिकने आहे मग ओय दादा माझं लग्न आहे हो अरे हो गया माझं लग्न आहे जरा अंडा हो गया क्या सबका यस रेडी है सर। सब रेडी है यस सर। चलो भाई एक्टर को बोलो एक्टर को ओंकार सर ने बोलो लवकर 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 ओंकार सर शॉट रेडी। या कमिंग अरे तुम्ही तरी लांब व्हा ना तुम्ही It's okay. No. Hello sir. Hello. Hi. Hello. सॉरी अरे काय प्लीज कंट्रोल करो क्राउड को। यस सर। 50 का क्राउड है कंट्रोल करो उसको। समझाओ ना इसे कोई। ए, जा पीछे। ओ सासूबाई काय करताय तुम्ही एवढा मोठा ऍक्टर आहे त्याला असं फिरवलं तुम्ही रिलॅक्स हे त्याला सांग तुझ्या आईला जरा माझी आई फॅन आहे ना त्यांची। हो ओके सर सीन समजून सांगतो तुम्हाला काय होते सर नवरा नवरीला सर हार घालतोय हार घालायच्या वेळेला सर तुमची एंट्री होईल तुमच्या मागे कोणीतरी लागलंय आणि मागून कोण आहे मागचा माणूस कुठे किधर है वो अरे इधर आना भाई किधर क्या कर रहे हो उधर सर अबे क्या कर रहे हैं यार अरे सर मी तुम्हाला पुन्हा एकदा सीन समजवतो सर क्या हो गया ये खड़ा रहे ना भाई मेरे ऐसा खड़ा रहे ना भाई आगे वाला ना भाई उधर रहे ना भाई ऐसा पाठ पे खड़ा रहो ये लो ना भाई हाँ ऐसा आता हार घालणार एवढंच सर तुम्ही इथून असे सर येता असे सर येता आणि लगेच तुमच्या मागे दुसरा कोणतरी असा माणूस येतो सर तुम्ही त्याच्या सर मागे जाता ये सब तुम ऐसा 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 करते हैं और ये ऐसा आएगा उसका हाथ पकड़ने का और ये करके ये ऐसा करके दोनों ऐसा निकल जाते ये मेरे को सीन चाहिए उसके बाद दोनों हाथ डालते हैं बस जल्लोश ये मेरे को सीन चाहिए सब समझ गए सर ये है ना वो हो जाएगा सर मस्त करने का आराम से सर आराम करे मस्त सीन हो जाएगा टेक करते चलो मेरे को मूड चाहिए माझं लग्न आहे फक्त एवढं लक्षात ठेवा अबे कौन है देख ना यार सर माझं खरोखरचं घर पे भेजू तुझे हाँ? घर पे भेजू नाही नका भेजू पण ठीक से खड़े रहे। समीर इथे हे करू दो आम्ही तो पण काय करायचं म्हणजे सांग तू बंदूक घेऊन आलो तुम्ही घाबराल ना ओके घाबरायचं ओके काही कठीण नाही कर सकते तुम लोग ठीक है समीर सर फ्लाइट है मेरा चलो जल्दी रेडी आ जाओ आपण दिसणार माझं लग्न आहे लग्न मेरे को मूड चाहिए भाई मूड चाहिए होएगा मूड साउंड रोल साउंड रोलिंग एक्शन हॅलो सर सॉरी व्हेरी सॉरी सर अरे तुम्ही उचलू नका गावाचं पोत आहे का ते असं नका उचलू प्लीज सांगा कोण आहे कोणाची सॉरी व्हेरी सॉरी पाणी ले लो समजा तुझ्या आईला प्लीज करू नका असं 5 मिनिटं सरांचं फ्लाईट आहे जायचंय त्यांना निकलना है मुझे प्लीज व्हेरी सॉरी सर आ जाओ सर आ जाओ सर सर माझं सर प्लीज सर सॉरी सर माझं लग्न आहे सर चलो भाई करने का मोड लाईन मध्ये सर साउंड रोलिंग एक्शन वेरी गुड पीछे ओंकार कट क्या
तुझे वायपर कशाला सुरू केले? ते आल्यावर घाबरायचं होतं. अरे हे कुठलं खबर नाही हे लाऊड होत आहे. लाइक सटल घबरायचं मेरे को चाहिए थोड़ा सा एवढंच. ये चाहिए मेरे को समझ में आया सर, ये सर, मेरे को चाहिए. समीर सर ओंकार सर माझा एक प्रश्न आहे. हा हे जे सर आहेत हे माझा शोकला पिक्चर मधली गिधाड गँग मध्ये आहेत काय? मेरे को ये नहीं चाहिए थे. सर नाही सर. इसको घर पे भेज. मेरे को नहीं चाहिए. ये कौन है? मेरे को नहीं चाहिए. घर पे भेज क्यों इसको. मेरे सर को तकलीफ देते हो क्यों? समीर सर माझं समीर सर चलो ना. वेरी सॉरी सर. आइए सर आइए सर. नीट करा ना. नाही मी फक्त माझा प्रश्न होता. दिमाग नहीं हटने का मैं पहले बोलता हूँ. सर मी दिमाग नाही मेरा हट्टा कर मैं कुछ भी करेगा. समीर सर मी फिल्म लाईन अरे यार रिलॅक्स चलो टेक. कैसा करियर होता है तर मैं देखता हूँ. अरे पण मी कुठे फिल्म लाईन मध्ये आपण समीर सर अरे छोड़ ना बाबा. सर, मी माझं लग्न आहे सर. एक मिनिट माझं लग्न आहे. एक मिनिट. इसको किसने बनाया? नवरा कोणी बनवला याला? मी खरोखरचा नवरा आहे सर. अशा चेहऱ्याचा नवरा असतो नो सर. असतो. नो सर. कोण बाई करेल याच्याशी लग्न? कोणी करणार नाहीये. ही जोडी आहे मॅडम काय सुंदर आहे. अशी जोडी आहे का? ए बच्चा इधर आ. तू बच्चा है तेरा 4 दिन बच्चा है. तू बच्चा ओए ग्रीन वाला इधर आ. ये तू बच्चा. ये देख भाई ये पर्सनालिटी है ना. ए मैडम मैडम आइए. ये पर्सनालिटी है भाई. नहीं ये सर. चाहिए ना. नहीं चल सर. निकल तेरे. अरे सर मी ना ऐका हो गया सर. यार. चल निकल तेरे निकल सर, ऊपर का निकाले. ले ले चल चल चल. ये रोल चेंज है नवरा है. सर, ये वाह, वाले- जबरदस्त है. चल चल सर, ऊपर, सर. ऊपर. मेरे को सिंह चाहिए. पीछे ये इसको पीछे कर. मंडप वाला पीछे. चल चल हात चल. द्या, हात द्या. रेडी रेडी हाँ चलो चलो जल्दी चलो. सर पण हे- मैं रोलिंग यस. stand down and action. पीछे पीछे. ओंकार ओ इधर पीछे पीछे पीछे. हाँ यस प्रेम. हाँ पीछे सामने. ये बात प्रेम पेन टाका माल टाका माल टाका. प्रेम प्रेम जल्लोष जल्लोष जल्लोष. अच्छा हुआ सर. Got it. अच्छा हुआ. Backup. निकल रहा है? चला बॅकअप झालंय. हा, चल. मस्त झाला ना. क्या बात आहे. चल हार काढा. अहो काय पाप आहे पाप. कसलं पाप? शूटिंग साठी घातली असली तरी मी माळ घातली आता यांना. ए मी तुझा होणारा नवरा आहे. आता नाही मी ही माळ काढणार. अरे सगळं खोटं खोटं होतंय. बापरे. माझ्या बायकोवर ओरडायचं नाही. माफ. अब दुनिया की कोई भी ताकत हमें एक दूसरे से जुदा नहीं कर सकती. चेतू चल हनीमूनला जाऊया. कुठे? इथे चौकात चल ए नाग्या. धुमाकूळ घालूया. ए नाग्या. ए. आय एम सो सॉरी. ब्रेकअप मी केलंय. तुला सॉरी बोलायची गरज नाहीये. आय एम सो सॉरी कारण मला यायला उशीर झाला. तुझं ब्रेकअप माय फुट. हा ब्रेकअप करून तर एवढा आनंदी वाटतंय मला. फ्रेश आहे ग हिरवा निसर्ग. गुड 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 गुड. असाच राहा. कसं ना डुकराला ना कचरा कुंडीच्या बाजूलाच आवडतं. हो. शिवा ली जास्त बोलू नकोस कळलं ना. मी जास्त बोलते ऑफकोर्स मी इथे तुझ्याशी बोलायला नाही आलोय. मी शो कंडक्ट करायला आलोय. आणि मी काय इकडची धूळ साफ करायला आले. आय डोंट नो आली असशील. दिसतेस तरी तशीच. जास्त बोलतोयस तू आता. तुला माहितीये ना शिवा या आपल्या शोचं नाव काय आहे? काय? गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा. ओंकार माझं नाव पहिलं आहे सो आय एम द बॉस. एक्सक्यूज मी. ते तसं नाहीये. ओंकार आणि शिवा द ब्युटी असं आहे ते. शिवा द ब्युटी. येस. आणि त्या द ब्युटी मुळेच फायदा झालाय शोला. कळलं ना. नाहीतर कुत्र विचारत नव्हतं तुझ्या. एक मिनिट कोणतरी रडतंय. काय? एकच मिनिट. अगं ब्युटी का रडतेस तू? नको नको नको. तू शिवाकडे नाही. तू माझ्याकडे. बस नको रडूस.
जास्त होतंय ओंकार तुझं आता. ब्युटी, तुझ्या ब्युटीनी शो चालतोय आणि रेडिओवर तुझी ब्युटी दिसते का? कुठली टेक्नॉलॉजी आहे का? मला माहितीच नाही बाबा. काय करतोय आता मी इथे? रेडिओवर दिसत नाही रे, पण फिन्स्टा पेजवर तर दिसते ना. जा आणि तिथे बघ माझी ब्युटी. त्या फिन्स्टा पेज मुळेच तर फसलो ना मी. हो बरोबर आहे ना. हे लक्षात ठेवा काय बोलतोयस ते. अगं म्हणजे फिन्स्टावरची तू आणि बापरे इकडची तू, बापरे बापरे खूप वेगळं आहे ना. त्या जास्त करतोयस ना तू. कामाला आलायस ना, संबंध तुटलेत ना, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये का? चल जा. हे विराज बाबा, वेळ झाली आहे, सांगत जा ना, यांच्याशी बोलावं लागतंय मला. सो हॅलो मुंबई, आपण ऐकत आहात MHJ भेंडी चॅनल आणि मी आहे त्याचा चॉकलेट व्हॉइस, ऑफकोर्स दादरचा अमोल पालेकर, RJ ओंकार. आणि मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी, कल्याणची चुलबुली, शिवा द ब्युटी. आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडता कार्यक्रम गाणी तुमच्या मनातली विथ ओंकार अँड शिवा द ब्युटी. तर पटापट पटापट आपला मोबाईल उचला आणि डायल करा 93939. फंबल पडतो, उगाच हसायची गरज नाही. रोजच पडतो तो, मला नको सांग. शट अप. तर मित्र हो, आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावर पण वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच माझा आवडता तुमचा आवडता. आज मी बोलणार आहे प्रेमावर. जमणार आहे तुला? शट अप. हा तर मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं काय हवं असतं? लॉयल्टी. येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडनं हवी असते ती फक्त लॉयल्टी. कारण ना, हे जे बॉयफ्रेंड असतात ना मित्रांनो, ते असतात उकिरड्यावर तोंड मारणारे. त्यांच्या समोर कितीही चांगलं जेवणाचं ताट वाढून ठेवलेलं असताना सुद्धा खरकाट आणि बरबाटलेलं ताटे करून चाटत असतात. शिवा, उगाचच पर्सनल होऊ नकोस तू. बी प्रोफेशनल. पर्सनल नाही होते, अनुभव सांगते मी. तर येस मित्रांनो, गर्लफ्रेंडला हवं असतं तर काय? ती रुसल्यावर तिला बॉयफ्रेंडने मनवणं, तिच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नांचा महाल बांधणं. आणि पण मित्रांनो, पण मला सांगा, जर गर्लफ्रेंड आपली महिन्यातून 60 दिवस चिडत असेल, रुसत असेल, तर आपण काय करायचं? करायचं तरी काय? पर्सनल होतंय आता. तू पर्सनल बोलत नाहीये ओंकार. मी पर्सनल नाही बोलत आहे. मी तर बाबा माझा अनुभव सांगतोय ना. जस्ट शट अप. आणि काल जेव्हा आपण मॉलमध्ये ब्रेकअप केलं तेव्हा कोणाबरोबर होतीस तू? आणि कुठल्या थिएटरच्या कुठल्या 2 सीट्सवर काय काय करत होतीस ते सांगायला लावू नकोस, कळलं? हे बघ, मी तुला कालपासून एक्सप्लेन करतेय की तो माझा मित्र आहे. अरे फक्त ऐक ना, मी ब्रेकअप केलाय ना, तर नको मला एक्सप्लेनेशन प्लीज. एक मिनिट, मी तुला एक्सप्लेन नाही. तुझा एक्सप्लेन माय फूट. 30 वाक्य बोलू नकोस. तर हॅलो मुंबई, पहिला कॉलर आपल्याला आलेला आहे आणि त्याची फरमाईश काय आहे ते जाणून घेऊया. हॅलो हॅलो. हाँ हेलो. ओ अंबिका स्टोर. हेलो. पालिश वाला मूग भेज देना रे. हेलो, कौन? अरे कितना टाइम हो गया, वो तुमको लिस्ट दिया था, वो क्या पुंगली करके तुमने? हाँ हेलो ऐका जरा. हमारे घर पे वो खिचड़ी बनाने का बायको का. अरे तसं नाहीये ते. अरे वो बायको डोके पे मीरा वाटता है तो तू ऐसा काय? ऐका, पालिश वाला मूग मारो मटो घर में भटो. अरे मी अंबिका स्टोर नाहीये. हेलो. हाँ मेरे को ये बोलो, जल्दी से जल्दी पालिश वाला बायको भटो. तुम्ही आरजेला फोन केला? आरजेला. आरजे अभी नाम बदल लियो. नाम का बदल? राजू नाम है पहिला. अरे राजू किधर है? राजू को पहिला बोलो. अरे राजू नाही रे बाबा, तुला काय हवंय ते सांग ना बाबा. आत्ताच्या आत्ता पालिश वाला राजू भेजो. पालिश वाला मूग भेजो घर को. अरे बाबा हमको हेलो. ठेवला. ज्याची जशी लायकी त्याला तसे कॉल. लायकी काढू नकोस माझी. विराज काय फालतूगिरी चालली आहे यार ही? अरे कॉल चेक करून पॅच करत जा ना. हा, असे कसे कुठलेही कॉल तुम्ही पॅच करता का रे? मूर्ख कुठले? तिकडे बसलाय तुम्ही रूम मध्ये, काय माशा मारताय काय? पॉपकॉर्न खाताय तिकडे? त्याच्यावर कशाला भडकतोय? तुला फोन आलाय ना. माझ्या घरातल्या फोनवर आलाय का? नाही ना, रेडिओचा फोन आहे ना, त्याला बघायला नको. मला सांगू नकोस तू, गप्प बस. तुला सांगू नको म्हणजे? जस्ट शट अप, मला शो करू दे. कर ना मम्मी. नमस्कार मुंबई. तर हा रॉंग नंबर होता. काय करणार, इस बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है मुंबई. हॅलो मुंबई, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी, तुमच्या सगळ्यांची आवडती शिवा द ब्युटी. आहा, बाहेर काय मौसम झालाय, मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि याच्यावर मला 2 लाईनी आठवतात. खुद को इतना न बचाया कर
अगर बारिश हुई तो भीग जाया कर. तर याच्यावर कोणाला आपल्या प्रियकराला जर फोन करायचा असेल, तुमची फरमाईश पाठवायची असेल तर मला नक्की फोन करा. नंबर तर तुम्हाला माहीतच असेल. आणि ज्या कमिटेड आहेत मुली त्यांनी फक्त आपल्या बॉयफ्रेंडना आठवा एवढीच माझी अपेक्षा आहे. मुलींना माहिती आहे कोणाला आठवायचंय, आरजेने शहाणपणा शिकवू नये त्यांना. तर दुसरा कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, मी बोलते शिवा. हॅलो शिवाली. येस. आम्हाला ना तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. शिवाली, एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लग्न झालं का हो? शी, नाही तसा लॉयल कोणी भेटला नाही अजून मला, तर मी सिंगलच आहे. मग तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय का? हड, प्रेम कोणावर नाही. प्रेम मी कोणावर केलेलं नाहीये. पण हा, शिवा खूप मोकळ्या स्वभावाची आहे, त्याच्यामुळे शिवाचे खूप मित्र आहेत. ती सगळ्या मित्रांबरोबर फिरायला जाते, ती पिक्चर बघायला सुद्धा जाते. काय करणार ना, लकीली तिला कॉर्नरची सीट मिळते, ती तिथे बसते. पर कुछ लोगों को लगता है कि शिवा चालू है, पर नहीं भाई, शिवा चालू नहीं है. शिवा गंगा जैसी पवित्र है. ए बाई, फरमाईश काय आहे ते विचार. गंगाला बदनाम करू नकोस तिकडे. चल, शिवा गंगा आहे म्हणे. तर हा, तुमची फरमाईश काय आहे? हा, मला ते हे गाणं ऐकायचं होतं. जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं. वा 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 वा, योग्य वेळी योग्य गाणं सुचवलं आहे. तर तुमचं हे गाणं प्ले होतंय आता. उगाच पर्सनल काढायची काही गरज नव्हती शिवा, कळलं ना? पर्सनल नाहीये हे. पर्सनल नाहीये मग काय? शिवा खुली किताब है. काय बाई, हो ग बाई, खुली किताब हो, पण लायब्ररीतली किताब नको ना हो. कोणी येते लाईन लावले लोकांनी, बापरे, मला कधी मिळणार, मला कधी मिळणार, मला कधी मिळणार, मला कधी मिळणार. हे हार्ट काढून ठेवलंय पहिले पानावर, कुठलं पान आवडलं फाडून घेतलं, स्वतःकडे ठेवलं. कोणी कोणी ते पुस्तकच ठेवले. लायब्ररी वाट बघते कधी येणार आहे, कधी येणार आहे पुस्तक. पुस्तक आलेलंच नाहीये. तू जास्त बोलतोय. मी लायब्ररीतलं पुस्तक आहे. लायब्ररीतलंच पुस्तक आहे. मग तू रस्त्यावरचं पुस्तक आहे ते ना, काय चर्च गेटला विकायला बसतात ती लोक. एस्थेटिक्स असतात त्या पुस्तकाला. नाही, पण मौल्यवान असतात ती पुस्तकं, दुर्मिळ असतात ती पुस्तकं. वास घे कधीतरी त्या पुस्तकांचा, वास घे. लोक ना ती पुस्तक बघून ना हॅक करून फेकून देतात. तसा आहेस तू. उगाच त्या पुस्तकांना काही बोलू नकोस. आधीच सांगतो मी. तुला बोलते. चल कार्यक्रम कंटिन्यू कर. आणि तू 10 वेळा माती खाल्लीस की नाही? खाल्लीस की नाही? हो, खाल्ली आहे का बाई? चल. मग तेव्हा मी समजून घेतलं ना तुला एकदा. काय, आणि मी चुकले सुद्धा नाहीये. अरे सर, काय असं वाटतं ना, पश्चाताप होत आहे. चुकले असतं ना तर बरं झालं असतं. समाधानी मनाची बाई आहे मी. जेवढं पदरात पडलंय ना तेवढं समजून चालली आहे मी. तू गप्प बस काय, काहीतरी बोलतेस. आपल्या समाधान आणि पदर बिदर शोभतात काय तुझ्या तोंडी भाषा? चालू कर तू. मी काय चालू करू? हे बघ, आणि पिक्चरचं असतं ना, OTT वर बघितलं. मग बघायचंच ना, बघायचंच. मला बोलवायचं होतंस, मला नाही बोलवलंस ते. फोन केला होता तुला नेहमीच ना तुझं. आई ग माझं हे दुखतंय, आई ग माझं ते दुखतंय, केलंसच ना. अगं 2 तास ट्रॅव्हल करतो मी बाईकवर ट्रॅव्हल करून कंबर दुखते माझी. काय करू? कंबर दुखणाऱ्या बरोबर संसार करण्याची स्वप्न रचत होते रे मी. रिस्कची हाईट बघ माझ्या. शिवा नाही, तू रोगट आहेस तू. एक नंबरचा. मी रोगट आहे? रोगट आहेस. मी रोगट आहे? रोगट. कंबर दुखणार रोग वाटतो. ऐका रे विराज, कंबर दुखणार रोग वाटतो हिला. रोग? अरे बेवफाई रोग आहे, गद्दारी रोग आहे, दगाबाजी रोग आहे. तू रोगट आहेस, मला सांगू नकोस. हे चल काय, चल. माझ्याशी बोलू नकोस. मला शो हँडल करायचा. मग चल. हॅलो मुंबई, हॅलो मुंबई, हॅलो मुंबई, हॅलो मुंबई, हॅलो मुंबई. कशी वाटली गंमत? हॅलो मुंबई. येस मुंबई. तुमच्याकडे फरमाईश असेल तरच फोन करा. आणि मुंबई, तुमची कंबर बिंबर तर दुखत नाहीये ना? नाही, कसं आहे ना, कंबर दुखत असेल तर सकाळी उठून व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि जॉगिंगला जा. कसं आहे, आपल्याला हवी आहे हेल्दी मुंबई. तर फरमाईश असेल तर कॉल करा. नाही. फोन आलाय. हॅलो 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 हॅलो. येस, मी बोलते शिवा द ब्युटी. ओ माय गॉड. शिवाली मॅडम, मला ना तुमचा आवाज खूप आवडतो. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला तुम्हीच खूप आवडता. चल मग ते फरमाईश सांग. चल, हे फालतू काय बोलू नको. फरमाईश सांग. मध्ये मध्ये बोलू नका. फोन मधून हात घालून गुच्ची मारीन. हो ना ब्या? तुमची फरमाईश सांग.
फरमाईश सांगा. गोली मार भेजे में. तुझ्या डोक्यात गोळी घालीन मी. मुद्दाम सांगतोस तू हे गाणं. योग्य वेळी योग्य गाणं निवडलेलं आहे हे गाणं लावायचं तुमच्यासाठी. नाहीये. गोली मार भेजे में. हे गाणं लावायचं नाहीये. हे गाणं का लावलंयस तू मला? तू बंद करते. बंद कशाला करू? तू बंद कर. मी करतोय. हो हो लय फालतूगिरी झाली आता. बस झाली. गेले 7 दिवस तुम्ही मला सांगताय नुसता तपास चालू आहे. तुम्हाला मी माझी पोरगी शोधायला सांगतोय. कोहिनूर हिरा नाही. कदम, कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे. पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये. कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का? मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का? ते पण बरोबर आहे. मग तुमची मुलगी आता 23-24 वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे. मला पण थोडंसं वाईट वाटतंय. मला सांगा तुमचं काही असं भांडण झालं होतं का? भांडकू झाला मी. नाही भांडकू झालाय. नाही मी भांडकू झाला. दिवस झालं मी कुणाशी कधी भांडलोय नाही बस. मी कधीच कुणाशी भांडत नाही हो. माझ्या पुरीचं माझं फार गोड नातं आहे हो. गोड नातं आहे? मग नक्कीच तिचं बाहेर लफडं असेल. प्रेम प्रकरण असेल बुवा असं मला म्हणायचं. नाही हो नाही इन्स्पेक्टर साहेब नाही. अहो प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साधं माहिती नाही हो. हा बाबा म्हणजे तिचं जग आणि ती म्हणजे माझं जग. अरे वा. माझं जग चालवलंय हो. बसा कदम रडू नका. कदम हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा. आपण तपास करतोय. नाही मी करतो. तुम्ही तपास करायला पाहिजे ना. मी माझ्या परीने सगळं करतोय. बरोबर आहे. मी माझ्या पोरीसाठी 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्ही काय केलं? नाही तुम्ही काय केलंय बोलता? आपण केलंय. बरोबर आहे. तुम्ही शोधायचं तरी काय? हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य आहे मला. पण आपल्याला माहिती भेटीन ना. हा कोणतरी टिप देईन. तुम्ही बसा 2 मिनिट बसा. तुम्ही हे घ्या पाणी घ्या. नाही पाणी नाही. अरे पाणी म्हणजे पोरगी पेटल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावणार. काय भारी होता ना बर्गर. मला लय आवडला. जरा येडी आहे काय तू? जरा येडी आहे तू. अरे 7 दिवस हरवले असं दाखव ना जरा तू यार. तुझा केस बिस विस्कट जरा असा गरीब बन तू थोडासा. केस विस्करायची आहेत ना. आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ. अरे बापरे लय गरीब दिसते. चल तू लवकर यार. आपल्या टेन्शन आलं यार. घेऊ नको. मी बघ कशी ऍक्टिंग मारते. बापा समोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला. इडली वाला मिनी शिवाली. साला भंगारवाला. शिवाली. पप्पूस मिनी तुम्ही तिकडे कुठं चाललात? पण तू घरातच होतीस. अरे तू हरवलीस म्हणून मी पोलीसवाल्याला बोलवलं होतं ना. पप्पूस मी बाहेरूनच आलो आत आणि तुम्ही कशाला पप्पूस मला चक्कर येते. हळू पाणी घ्या. मला चक्कर येते. पाणी घ्या. अरे भाई कुठे होतीस तू? केवढे दिवस झाले मी तुला शोधतो. कुठे होतस तू? पप्पूस काही झालं माहित आहे? काही झाला? मी बागेत बसलो होतो. हा मग अचानक रात्र झाली ना. मी अचानक हरवलो. अचानक रात्र झाली ना अचानक हरवली. मी हरवलो ना पप्पूस. तर मला हे काका भेटले. काका? पप्पूस या काकान मला घरापर्यंत पोहोचवलं. पप्पूस थँक्यू बोल त्याला. थँक्यू बोल. अरे थँक्यू काका. थँक्यू. अरे थांबा. अरे ऐक ना बाळा. तू मला काका नको बोलू. तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे. नाही रे.
अरे असं काय करतस? अवरे उपकार कोण करते आजच्या तारखेला? अरे काय नाही उपकार बिपकार भाई, आपलं कर्तव्यच आहे ना ते. असं काय नाही, आपण तिला ड्रॉप केला बस, एवढा काय नाही. नाही पप्पूस, खूप केलाय माझ्यासाठी, काकानं खूप केलाय. आपण पण काहीतरी केलं पाहिजे. नाही कशाला कशाला केलं पाहिजे? मी ऐकलंय मला शोधणाऱ्याला 5 लाख रुपये बक्षीस आहे. होल. तुला कसं काय माहिती? मी पोस्टर बघितलं ना पप्पूस. तुम्ही माझ्यासाठी पोस्टर छापलं. मग काय करू? त्याच्यावर बघितलं मी 5 लाख रुपये बक्षीस. पप्पूस, काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना, आपण त्यांचं बक्षीस देऊन टाकू. अच्छा म्हणतेस? तू एक काम कर, आज जा न माझी बॅग आहे ती घेऊन ये. चालेल. एक मिनिट. काही गरज नाही. कदम इकडे या. काय जायले? कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय? तरुण पोरगा आहे तो. अरे पण त्यांनी गुच्चू बसा एकदम. मला पहिले विचारपूस करू द्या. अजिबात विचारपूस करू नका. माझी पोरगी आलेले. पप्पूस, कदम काही झालं? शांत बस. इकडे बस. अबे बस. कुठं भेटली पोरगी तुला? हा त्या मी सांगतो तुम्हाला कुठं भेट. त्याला विचारलंय ना बाई. तू बस ना, आता तर चक्कर येत होते तुले. कुठं सापडली? हा काय त्याचा झाला मार पाहिजे नाही ते आपल्याला तुलीचं घर कसं काय माहिती? आपल्याला घर नव्हतं माहिती, मग तिला तिचं घर माहिती होतं. तिने आपल्याला सांगितलं, मग आपल्याला माहिती झालं. तिला तिचं घर माहिती होतं तर ती तिची आली असती. तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे? दुखतं म्हणा. का बरं आला? दात नको काढू रे. नाही ते आठवलं आपल्याला म्हणून हसायला आला. नाही काय आला ते मेन सीन शॉट सांगायचा राहिला काका. सीन बनवतो? अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली. तू पटपट बोलत जाय ना रे. हा तर तिची याददास्तच हरवली होती ना. काय सांग म्हणजे गुरुजी याददास्तच हरवली होती काका. 6 वर्षाच्या वरचं तिला काय आठवतच नव्हता माहिती आहे. नुसती एवढंच बोलत होती, उटी उटी गोपाळा, उटी उटी गोपाळा. म्हटलं उटी उटी गोपाळा बोलतीये तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच. तर आपण तिला उटीला घेऊन गेलो. ती तिकडे खायला पाणी दिलं. तिच्या अंगाई गायली, बाई सुरमई अक्कियो में बाई एक नन्ना मुन्ना एक सपना भाई दे जा, असं मी म्हटलं. नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो, औषध पाणी दिलं, लय केलं. तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे, तिला आठवतंय घेऊन जा. आता ती आठवतंय तर ती जाऊ शकते, पण मध्येच विसरली तर. म्हणून आपण म्हटलं की आपण तिच्याबरोबर जातो. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्याबरोबर आलेलो आहे. जमलंय पटलंय ना काका तुम्हाला? सदमा पिक्चरची स्टोरी आहे ही. हल श्रीदेवी तर विसरते ना त्याला, ही आपल्याला विसरलेली नाही. आणि तू कमल असं नाही का? फालतूगिरी चालले. आता तुमचं काय? मी विचार. अरे त्यांनी पोरगी आणली, अवरे सगळं पिक्चरच्या कसल्या स्टोऱ्या त्याला ऐकवतो तुम्ही? विचारू द्या ना मला. त्यांनी पोरगी आणली, माझी पोरगी भेटलेली, विषय संपलाय. तू एक काम कर, आज जाणं बॅग घेऊन जा. चालेल. एक मिनिट बस इथं. काही झालं? एक कदम, तुम्हाला समजतंय का? काय? अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते ना तुम्ही? हो. मग काय तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून? कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र? पप्पूस, याला मंगळसूत्र म्हणतात? हे मंगळसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात? काका कुठून आलं गळ्यात? ते काढायचं राहिला, सांगायचं राहिला ते. हा ते काय झालं, त्याची एक लय कॉमेडी स्टोरी आहे. म्हणजे स्टोऱ्या नको बनवणार कॉमेडी. नाही आपल्याला ते आठवण, म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे. हा कपाटाचा सीन असा आहे, कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही. तर मग ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे? तर म्हणून म्हटलं भाई तू गळ्यात घालून ठेव, आपण तिकडे तुझ्या घरी गेल्यावर मला दे परत. म्हणून सेफ्टीसाठी मी तिच्या त्या गळ्यात घातलंय. पप्पूस त्यांचा आहे तर मी गळ्यात घालून ठेवलं. इन्स्पेक्टर, कोण कुठला माणूस लग्न पालक त्यांनी त्याचं मंगळसूत्र माझ्या पूर्वीच्या गळ्यात घालाय दिला, ते पण सोन्याचं. या इकडे. मी काय झालं?
कदम तुम्हाला समजताय का त्यांना लग्न केलंय लग्न. अरे काय काय बोलता लग्न केलं कसं लग्न करेल तो त्यांनी लग्न केलं असेल तर मी हल्दीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट होऊन पडलो असतो ना. मी पडलोच नाही म्हणा माहीतच नाही म्हणा आठवतच नाही. बरोबर आहे बरोबर आहे. हॅलो काय ग हे तुझ्या आईचा फोन आहे. माझी आई सर. हा हा काय ग कुठपर्यंत आलीस आहेस. काय राजस्थान राजस्थान गेल्या आठवड्यात फोन केलास तर बोलीस गुजरात मध्ये आहे. वर कुठं चाललीस तू इकडे खाली यायचं सोडून. काय बरं बरं पाठवतो अकाउंटला पाठवतो 10,000 अकाउंटला पाठवतो. हा पण ऐक ना ग बाई ये ना ग लवकर आम्ही सगळे वाट बघतोय ना. आईच्या मन आठवण येते तुझी. ठेवला फोन लय घाईत होती ठेवला फोन. हे काय बघितलं काय अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. हो हो म्हणजे काका माझी आईच पण 2 वर्षापूर्वी हरवली आहे. हो तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय पण त्या दोघांना अजून पण पत्ता सापडत नाही आहे. ते बिचारे पत्ता शोधतायत घराचा 2 वर्ष जायले. 2 वर्ष झाले पत्ता शोधताय घरच सापडत नाही. हो म्हणजे आता मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ती गुजरातला होती ना आता ती राजस्थानला आहे. त्याच्या आधी बोलली मी अंद निकोबारला आहे. तर ना मंदीच मना बोलली मी मलेशियाला आहे. मी बोललो मलेशियाला अशी कशी लयच चुकलीस आहेस तू. मलेशियाला गेलीस मध्येच अशी कशी जाशील. लय चुकलीस आहे. एक काम कर तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव. मग त्यांनी मला पोस्टाने फोटो पाठवला मी तो बघितलं तेव्हा मला कळलं ही मलेशियाला आहे. अरे पोस्टानं फोटो पाठवले तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता तर त्यांनाच यायचं होतं ना इकडे. त्यांना कसं कळलं पोस्टमॅनला माझं घर माहिती आहे तो नेहमीचा माणूस आहे त्याला कळतंय ना. बरोबर आहे हे बरोबर आहे. तो माणूस कोण कुठला मी त्याला बघितलं नाही तो काला आहे का गोरा आहे काय तो माणूस. आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी म्हणून मी अधून मधून पैसे पाठवत असतो. बरोबर आहे बरोबर आहे. हा आवरी पण तुम्हाला अक्कल नाही कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं. खरं आहे कदम मला बी तोच पस्तावा होतोय की मी कुठून इन्स्पेक्टर झाला. मग शपथ 1 नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही. 1 नंबर म्हणजे असं जडी पाणीनी तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला. शिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे जे पटीन ते. Oh my God. ओहो ओंक्या हा बाबा तेल आणून ठेव तेल. आणले बाबा तेल पण आणलंय बाबा. आणलेस का बरं. एक मिनिट. बाबा हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले येत आहेत. गेलेले येत आहेत. गेलेले येत आहेत. बाबा येतो. बाबा विचारणार नाही आहात कुठे चाललोय. ठीक आहे नका विचारू काही हरकत नाही पण मला थोडे पैसे तरी द्याल. आईकडून घे. आईकडे नाही आहेत बाबा आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय आणि मला जास्त नको बाबा फक्त 5 लाख रुपये हवे. फक्त 5 लाख किती
अगं अगं आई अगं अगं आई ओ, लेकरं. बाबा अचानक ओरडू ओरडू घसा कोरडू कोरडू नको घाबरू मी आहे ना. 5 लाख कशाला हवेत? 5 लाख रुपये ऐकून हा? घे ऐकून घे. कशाला हवेत? मला परदेशात जायचंय. हा कुठे जायचंय? परदेशात. मला परदेशात जायचंय, माझं करिअर करायचंय, कारण मला आता कचून चुळलंय. कचून चुळलंय. मुळात मी तुला का पाळलंय ते कळत नाही. भिकाऱ्या काय बोलायचं ठरव आधी नाही. थांबा. मला ठरव. कळून चुकलंय बाबा, मला कळून चुकलंय की माझं काय? या देशात राहून काही होणार नाहीये. हा मुळात ना तुझं ह्या देशात नाही रे, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये. मारीला कान पडते. नीट बोल नीट बोल नीट बोल. इतक्या मी आज ठरवलंय, आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही. मी ठरवलंय, कळलं? ऐका बाबा, मीही त्याचा गैरफायदा घेणार नाहीये बाबा. हा मला आहे ना, म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत. मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा. मला परदेशात जावं लागणार आहे. पण काय करणारच काय? कुठे जाणार? कुठे आहेस? नाही, ते अजून ठरलेलं नाहीये. म्हणजे म्हणजे आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है. हो आरशात गातोस ना, तो एकदा तोंड बघ. लिंबू पिल्यावर जो उडतो ना, पिलेला लिंबू वाटतोस, कळलं? परदेशात कुठे काय जाणार? कुठे आहेस? हा? आणि काय करणार? काय आहेस? बाबांचं पण काही चुकत नाहीये रे. तू कसं रे परदेशात जाणार? आणि आई, तूही असं बोलशील? नाही तूही असं बोलशील? थांब, तू चिडू नको माझ्यावर. अरे लेकरा, आई, अरे कोलंबसच्या आई वडील त्याला जर असं थांबवलं असतं ना, असं अडवलं असतं, तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसता. नाही क्या हा बाबा, कोलंबसनं तुला फक्त कानफड होण्यासाठी जन्म घेईल. हेच 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 आई, हेच हेच बाबा. बाबा, जगाला कोलंबस माहिती आहे, जगाला वास्को द गामा माहिती आहे, जगाला सिकंदर माहिती आहे. खांडेकर कोणाला माहिती आहे? आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना. खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा? ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन देश शोधले ना, आज जग त्यांनाच लक्षात ठेवतंय. नुसत्या मिशा वाढवून काय होत नसतं. मिशा तर उंदीर पण वाढवतो. ह्याला समजावून ठेव. काय चुकीचं बोलतोय तो? हा, काय चुकीचं बोलतोय? बरोबर आहे त्याचं. अहो, माझ्या मुलाला जर उंच उडायचंय, त्याला आकाशात झेप घ्यायची, तर त्याला उडू द्या ना. अगं पण तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हगत हगत उडणार आहे, ते बघ ना. मग मी उडत असताना माझ्याकडे बघताना काळजी घ्या ना प्रत्येकाने. ऐका ना माझं, जाऊ द्या ना, त्याला देऊन टाका ना पैसे. हे बघ, मुळात नुसतं परदेशात चाललोय असं बोलून होत नाही. अहो, तिथे जाऊन काय करणार आहेस? काही ठरवलंयस? हो, ठरवलंय. सगळं ठरलंय माझं. ठरलंय. काय ठरलंय? परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हायचंय. आणि एखादी फॉरेनर घरी एकटी असताना थांब. इकडे. प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का व्हावं असं वाटतं? मला तसं वाटतं, कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं. लिकेज. हेच कारण आहे ना. मग ठीक आहे, तू ठरवलंस? हो. कुठे जायचंय, कुठल्या देशात जायचंय, सगळा विचार केलायस? बाबा, मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं. बस, मग मी कुठेही जाईन. मी अरब कंट्रीत जाईन. अरब कंट्रीत? हां. तिथे जाऊन काय करणार? ते मी नाही ठरवणार, अरबच ठरवतील. माझं कॅलिबर बघू. नको नको. ओंक्या बाळा, ऐक, नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यातनं काढून टाक. हा? चालेल मग बाबा, आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये. मी कॅनडात जाईन, तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो. हा, काय तुझी लायकी रे? का? म्हणजे परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे? बाबा, मी रिसर्च केलाय.
आपल्याकडे टॅक्सीचा मीटर 25 रुपयाने सुरू होतो, तिकडे 55 रुपयाने सुरू होतो. खूप पैसे असतात आई, खूप तुझी पैसे. अक्कल. मुळात तिथे डॉलर असतात, डॉलर. माहिती आहे, जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे असं नका लक्षात घेऊ, कळलं ना? आम्हाला माहिती आहे. नाही सांगतो आई प्लीज, आज मला अडू नको. माहिती आहे मला, अमेरिकेतला डॉलर, रशियातला रेस्कॉलर, न्यूझीलंडमधला न्यूझॉलर, कॅनडामधला कॅलॉलर, झेकोस्लोवाकियामधला झेकोस्लोवाकिया लॉकर, झेकोस्लोवाकिया लॉवर, ती जीप फ्रीज मध्ये ठेवावी लागेल. गप बस. जा तू, काय मी देतो, तू जा तू, निघ पैसे. ओंक्या अरे आलात तुम्ही? या. हे ओंकार. हाय ओंकार. Hey विराज. Hey दत्तू. हॅलो ओंकार. have a seat. या. बाबा आई, दत्तू आणि विराज पण यायचं म्हणताय. वा वा. कुठे पाव आणि अंडी आणायला जात आहे? हे पण यायचं म्हणतात म्हणजे काय? बाबा यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत. त्या दोघांचं तर देशही ठरलेत. हो, दत्तू आहे ना स्पेनला जाणार आहे. कुठे? स्पेनला. काय रे दत्तू, स्पेनला का? ते स्पेनचं स्पेलिंग सोपं असतं ना. आणि हा कुठे जाणार आहे? बाबा तो बर्म्युडा ट्रायंगल मध्ये जाणार आहे. बर्म्युडा ट्रायंगल. आणि तिथे जाऊन काय करणार आहेस? काका, बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाऊन मी बर्मुडाचा बिझनेस करणार आहे. आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत. आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार. आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार. त्यापेक्षा टेक ओव्हर कर. तेच बाबा, मार्क, बंबानी, जुंदाल, दादानी, टाटा, दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार. आमचं विजन आहे ते. आणि बाबा एवढंच नाही आई, तुला ऐकून जास्त आनंद होईल. काय? येणाऱ्या 3 वर्षात काय होणार आहे? येणाऱ्या 3 वर्षात पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नावं असणार आहे. माझी लेकरं ग. काय चाललंय? ए बाळा ऐक ना, ओंके ऐक ना. मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उघडायचा. बाळा आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच या देशात काही राहिलं नाही हो. माझं अख्खं आयुष्य वाया जाईल देशात राहून. बाबा माझं या देशात काही होणार नाही, मला देश सोडायचा आहे बस. ओंक्या बस. बस बाळा बस. मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघडायचं नाही, पण तू भाग पाडलंस. असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही? मुळात याचा विचार कर की ह्या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाहीये. भारतासारख्या सर्वसमावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही, लक्षात ठेव. आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, औद्योगिक क्रांती नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. पण आज गेल्या 75 वर्षात भारताने जी प्रगती केली ना, जग डोळे विस्फारून बघतंय. खेड्यापाड्यात लाईट पोचले आहेत, रस्ते झाले आहेत, औद्योगिक क्रांती झाली आहे, कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे. संरक्षण क्षेत्रात आपण आज ॲटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत. आणि हे कोणी केलंय? इथल्या जनतेने, इथल्या प्रत्येक पिढीने, इथल्या पंतप्रधानांनी, वेळोवेळी आलेल्या सरकारने मिळून केलंय. हे नाही दिसत तुला? असं म्हणतात की 19वे शतक हे इंग्लंडचं होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं होतं, पण लिहून घे माझ्याकडनं 21वे शतक हे भारताचं असणार. तू जा, तुला जायचं ना परदेशात, जा. माझा त्याला विरोध नाहीये. आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा, त्याला विरोध नाहीये. पण या देशात काही घडत नाहीये असं नका म्हणू. मी तर म्हणतो ना, या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हा तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. बाबा आजपर्यंत मी खूप मार खाल्ला, पण आजची कानाखाली खणखणीत बसली. परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल. दत्तू, नो मॅन लँडवर काय बिझनेस करता येईल याचा विचार करूया. पटकन बंबानीला फोन लाव, माझी अपॉइंटमेंट बुक.
अरे शिवा 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 इकडून ये तू. अगं शिवा. अरे ये ना पुढे ये पुढे. शिवा गौरव. अगं शिवा तुम्हाला कुठे घेऊन चालली आहेस? गौरव सरप्राईज आहे. सरप्राईज. शिवा यार भीती वाटते यार मला. 1 2 3 सरप्राईज. आई शपथ. एमएजे रिसॉर्ट. यस. द ग्रेट एमएजे रिसॉर्ट. हे माझं बर्थडे सरप्राईज आहे. हो. शिवा यार आजपर्यंत मला असं सरप्राईज कोणीच दिलं नाही यार. शिवा आय लव्ह यू यार. गौरव आय लव्ह यू टू. तुला माहितीये मला ना खूप मोठा सरप्राईज द्यायचं होतं. मी तुझ्या मित्रांना सुद्धा फोन केला होता पण त्यांनी उचललंच नाही. काय करू मी? अगं शिवा बरं झालं ते आले नाहीत. का? 1 नंबरचे भिकारडे मित्र आहेत माझे. कसं बोलतोय? सिरियसली सांगतो तुला 1 नंबरचे भिकारडे मित्र आहेत. ते कुठण्याच्या लायकीचेच नाही आहेत. अरे असं काय नेहमी असं वाटतं ना की त्यांच्या कमरात लाथ घालावी म्हणून. गौरव अगं ते ना गोचिडासारखे ना माझ्या लाईफ मध्ये चिकटून आहेत. असं रक्त पितात ते माझं. तुला सांगतो कुठे घेऊन गेलो ना त्यांना तर अशी पी पी दारू पितात ना तसे काय त्यांना कधी मिळालीच नाहीये. गौरव आणि एखादी सुंदर मुलगी दिसली ना तर कैक वर्षाची उपाशी असल्यासारखे येऊन तिच्यासोबत फ्लर्ट करतात. इतका राग येतो ना मला त्यांचा. बरं झालं ते आज आले नाही नाहीतर त्यांना मारून टाकलं असतं मी आज. हा सरप्राईज. गौरव मी खोटं बोलले. गौरव मी तुझ्याशी सरप्राईज होता. आणि तुला माहितीये का हे सगळं ना सगळं यांनीच अरेंज केलं. मी एक फोन केला लगेच आले रे. तुझे मित्र आहे काय सांग हे सजवलंय ना ते सगळं यांनीच सजवलंय. शिवा तू पण ना. हाय ब्रदर. हाय. आम्ही भिकार नाही यार. ए बने यार भावा आम्ही लाता खायचे लायकीचे ना. श्याम दादा यार. यार द बेगार्स. हिट मी द हार्ट यार. थँक द डॅडी. अरे नाही. अरे तुमचं काहीतरी चुकतंय. मी तुमच्याबद्दल नाही शिवा. अगं माझे दुसरे मित्र आहेत ना दुसरे मित्र त्यांच्याबद्दल मी बोलत होतो. तुझे दुसरे मित्र आहेत काय? कोणी? अरे आम्हीच तुझे मित्र आहे ना. आपण जे तुझ्या आदल्या बिदल्या सगळ्या बर्थडेज ना वागलो ना त्यामुळे तेरा गुस्सा जायज है. जायज है. जायज है. अरे जायज नाही. Family the audience. Decent the show. Okay, Don't okay. utter the single word. ओके गौऱ्या बर्थडे तुझा एवढा माहोल करून टाकला. तू लक्षातच ठेवशील रे आजचा बर्थडे. गौऱ्या गिफ्ट घे. गिफ्ट घे. गिफ्ट घे. गिफ्ट तू मला गिफ्ट आणलंस? या तू मला माझ्या बर्थडेला गिफ्ट आणलं? गिफ्ट आज ते नाही नळ्या चकल्या हा असं काय ते पेपर पेपर असं काय हार असं काय चक्क यांनी मला गिफ्ट आणलं यार. राऊत गौऱ्या भाई मी पण गिफ्ट आणलं तुझ्यासाठी. तुला गिफ्ट घ्यायचं म्हणून मी माझी एफडी मोडली भावा. तू एफडी मोडलीस? मग अरे काल गुगल पे करताना भिकाऱ्या अकाउंट मध्ये कमीत कमी 10 रुपये ठेव असं तुला बँकेने मेसेज केलेला. तू माझ्यासाठी एफडी मोडलीस? अरे भाई तुझा बर्थडे तुझ्यासाठी काय पण करणार आम्ही यार. बर्थडे भावा. बर्थडे. Bunny the dirty rabbit. Save the energy for rest of the stage. This is the your gift. Wow गौरी. What the hair. थँक्यू. तुझे हेअर हातात पकडल्यानंतर मला माझ्या घोड्याचा लगाम आठवतोय. या होतीन थे टकडक 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 टकडक. Those were the golden days. Anyway गौरी तू अभी बच्चा है दिल का कच्चा है. You need my suggestion. गौरी in Rome do as Romans do and in romance do as I do. SSYYEM बाळा जो जो रे मी गंमत केली रे. गौरी माय अमिबा. अमिबा ना रे अमिगो असतं ते. Whatever that it is, happy the birthday. Yes.
मला काय यार, मला अजून बिलीव होत नाही यार. हे माझे मित्र आहेत जे माझ्या बर्थडे लावून मला त्रास द्यायचे, माझ्याकडून दारू मागायचे, माझ्या गर्लफ्रेंड सोबत फ्लर्ट करायचे. आज हे माझा बर्थडे सेलिब्रेट करतायत यार. मला विश्वास बसत नाही यार. गौऱ्या 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 डोंट क्राय. अजून आम्ही तुझ्यासाठी केक पण आणलेला आहे. केक ग्रेप फ्लेवर केक. एक मिनिट, ग्रेप फ्लेवरचा केक असतो. बाई खास बनवून घेतला तुझ्यासाठी. अरे ब्रिंग द केक, ब्रिंग द केक. अरे केक आणा, केक आणा. काय चाललंय? केक ठेवा. हॅपी बर्थडे. हा चला चला खूप झालं. थँक्स बॅडी, थँक्यू. चल गौऱ्या. अरे काय चल ठीक आहे गौऱ्या. केक. हा केक 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 आणल्या माझ्यासाठी यार. थांब अजून थांब. महत्वाचं गिफ्ट अजून राहिलं अजून यार नका जीव घ्याल तुम्ही माझा यार. द मॅन गिफ्ट. हे काय गोड आहे ना. हे गिफ्ट आहे. अरे तुम्ही रस्त्यावरचं कुत्रा आणलं उचलून. अरे काय आणलंय अरे हे गौऱ्या. त्याला रस्त्यावरचा कुत्रा बोल नको, कुत्र्यावरचा रस्ता बोल. नीट बोल, नीट बोल. सॉरी. रस्त्यावरचा कुत्रा गौऱ्या. अरे आम्ही तुझा बर्थडे गिफ्ट ठरवत असताना तो रडायला लागला रे आमच्या बाजूला. आणि गौऱ्या तो आमच्या मागे मागे आला तुझं नाव ऐकून. हाँ तुम्हारा नाम लेते ही उसने कूल्हे मटकाने शुरू कर दिए. माझं नाव घेतलं की कसं शक्य आहे? अरे खरंच भावा. अरे खरंच खरंच आम्ही खरं सांगतोय आई शपथ. बरं ठीक आहे, तो आलाय ना. ठीक आहे, त्या बिचारला आपण बिस्किट देऊ, तो कोपऱ्यात बसेल, आपण केक कटिंग भाई लोक. गौऱ्याचा बर्थडे मला फालतूगिरी नकोय. नाही फालतूगिरी नकोय. हे तू शेवटपर्यंत लक्षात ठेव. केक कटिंग करूया. शिवा तू इथे पाहिजेस. तू त्याची गर्लफ्रेंड आहे. तू इथे पाहिजेस. आज काय फ्लर्टिंग वगैरे असं काय नाही. मरतो वाटतो मी संध्याकाळी. केक काप्या. रडू नको का. अबे मी नाही रडत आहे, ते रडतंय. त्याचं काय? एक त्याचं काय आता मध्ये? एक मिनिट हा गाईस. डॉगू डॉगू काय झालं डॉगू? काय झालं? तू एकटाच राहतोस आणि तू भाकरीच खातोस फक्त. शिवाली तुला कळतं तू बोलतोय ते? हो मी डॉग कम्युनिकेटर आहे ना, आणि मला त्यांचे इमोशन कळतात. अच्छा म्हणून गौऱ्याचे इमोशन कळतात. मारू तर मेंदूवरती फिरशील. नाही काय काय बोलतोय? कुत्रा आहे मी. नाही गाईज लेट मी कॉन्सन्ट्रेट प्लीज. ऐका नाही, चला ना केक कापूया आपण. कॉन्सन्ट्रेट करू. केक तर आणि काय झालं डॉगू? म्हणजे बर्थडे त्याचा. याचा पण बर्थडे आणि काय 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 त्याचा बर्थडे कोणीच सेलिब्रेट केला नाही आतापर्यंत. हो. अरे ऐका ना, मी काय म्हणतो ऐका ना. गौरव मी काय म्हणते ऐक ना. तुझ्या बर्थडे सोबत आपण त्याचाही बर्थडे सेलिब्रेट करूया ना. करूया ना. करूया ना. करूया ना. प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे करूया. मी केक कापतो, त्यातला थोडासा तुकडा आहे ना, आपण त्याला देऊ, मग त्याचा पण बर्थडे सेलिब्रेट होईल. नाव काय आहे त्याचं?
कुत्र्याचं नाव नंतर ठेवूया ना. अरे कुत्र्याचं नाव काय असणार गौऱ्या? मोती. अरे यार मोती काय प्रत्येक कुत्र्याचं नाव मोती थोडी असतं यार. आपण याचं नाव गौरव ठेवूया. गौरव. गौरव नाही. आणि त्याला आवडलं गौरव. त्याला तू मुद्दाम करतोय. त्याचा गौरव नाही. आवडलं त्याला कसं आवडलं? गौरव कसं काय त्याला आवडेल? त्याला आवडलं. नाही मी सांगतो याचं नाव आपण ओंकार ठेवूया. बघ नाही आवडलं. थांब याचं नाव आपण निखिल बने ठेवूया. नाही ठेवायचं. याचं नाव आपण श्यामदादा ठेवूया. थांब याचं नाव आपण गौरव ठेवूया. ठरून चाललंय सगळं. पाहिजे गौरव डन करूया. अरे याचं नाव नाही एक काम करूया. मग आपण काय करूया, आपण याला गौरव कुत्रा म्हणूया आणि याला फक्त गौरव बोलूया. अरे पण कशाला माझं नाव कुत्र्याला कशाला? कुत्रा. अरे पण काय प्रॉब्लेम आहे? प्लीज प्लीज. ठीक आहे सारखं बोलू नका. सारखं नका बोलू. ठीक आहे आपण केक कापूया. केक कापायच्या आधी मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे गौरव बद्दल. आपण कधी बोलतच नाही यार मित्रांबद्दल. बरोबर आहे. नुसतं आपण बर्थडे सेलिब्रेट करतो आणि विसरून जातोय. आपण बोललं पाहिजे. केक कापायचा कारण आपण कधीच केक कापत नाही. आज कापायचा केक. दोन्ही मान्यवर इथे बसलेले आहे. तर रसिका हो, वेंगुर्लेकर हो. बने विनोद नको यार. मी चाललाय ना काहीतरी. विनोद कसला करतोय? हा तर रसिका हो, वेंगुर्लेकर हो. गौरव कुत्रा. अरे याला सांगा ग्रे फ्लेवरचा केक इकडे आहे. हे पिसाळे त्याला सांगा जरा. गौरव तू फालतू जोक करू नकोस. मी फालतू जोक करतोय. मी याने केलं तर याला काय नाही बोलला. अरे मी बोला पण चावला हा. गौऱ्या टायमिंग पण महत्वाचं असतं. तू तुकडं टायमिंग आहे माहिती आहे ना तुला. माझं टायमिंग तुकडं आहे. परत नको बोलू. त्याला आवडत नाही ते. चला अरे यार नका असं करू. Gauri, relax. Let's celebrate the Gauri's birthday in doggy style. Come on. काय पण नको ना बोलू यार. गौऱ्या ऐक. नको ना काय बोल. तू गप्पच नाही यार. गौरव ठीक आहे. it's okay, आपण केक कापूया. केक कापूया ना यार. ये डॉगू. याला लांब कर यार. चावतं यार. नाही त्याचा पण बर्थडे. चावलंय माझ्या मांडीला जोरात. नाही आपण हे करूया. माचीस लावूया. हा गौरव. ये गौरव ये. चल गौऱ्या ये. मेणबत्ती फुका. गौरव कुत्र्याला फुकू दे ना. फुक कुत्रा. अरे पण माझा बर्थडे आहे ना. Buka the कुत्ता. आपण विश करूयात गौरवला. विश करूया. आधी गौरव कुत्र्याला करूयात. चालेल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गौरव कुत्रा. हॅपी बर्थडे टू यू. आपला गौरव. Happy birthday to you. Happy birthday dear Gaurav Kutra. अरे गप्पा बसता किती मुद्दाम करता रे. याला बोलताना हॅपी बर्थडे गौरव कुत्रा बोलताय. मला बोलताना भा. अरे तुम्ही जाणं सगळे भा करत. भिकाऱ्यांनो. अरे भिकाऱ्यांनो किती मुद्दाम कराल. रस्त्यावरचं कुत्रा आणलंय त्याला माझं नाव दिलंय आणि याला केक कापायला लावला. माझा केक ला कापला तुम्ही लोकांनी. अरे जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे. यालाच घेऊन बर्थडे सेलिब्रेट करा. मी चाललो. एवढं